आयुष्यामध्ये मुलं होणं हे एकमेव ध्येय असतं का? म्हणजे कुठल्याही लग्न झालेल्या जोडप्यांना जर मुलं झाली नाहीत म्हणजे त्यांचा जगण्याचा अधिकार नाहीये का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. विषय फार गंभीर आहे. कालचा एक अनुभव आहे की एक जोडपं प्रेग्नन्सी राहण्यासाठी धडपड करत होतं. त्यांचा IVF झालेला आणि सेकंड टाइमला मात्र त्यांना फेल्युअर आलं. गर्भ हा 9 आठवड्याचा होता आणि पोटामध्येच गेला काही कारणाने. आता यामुळे आम्हाला मात्र DNC करणं गरजेचं होतं. खूप दोघंही रडले. बोलता बोलता ती बोलायला लागले की माझं सगळं आयुष्य संपल्यासारखं वाटते, खूप हारल्यासारखं वाटते, आता मात्र जगण्याची ताकद नाहीये. प्रश्न हा आहे की मुलं होणं इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, बट दॅट इज नॉट लाईफ. खूप वेळेला आपली समजण्यामध्ये गल्लत होते. आयुष्य जगत असताना मग आपल्याला वेगवेगळी नाती असतात. म्हणजे पती पत्नीचं नातं असतं, मुलीचं नातं असतं, सासू सुनांचं नातं असतं, सामाजिक नातं, मित्रमैत्रिणींचं नातं. परंतु एकाच नात्याला आपण इतकं महत्त्व देतो आणि आपलं आयुष्य कुठंतरी जगायचं विसरून जातो. आणि कुठेतरी काही कारणास्तव जर फेल्युअर आलं तर वयाच्या एका ठराविक टप्प्यावरती जर मागे वळून पाहिलं तर तुम्हाला दिसतो तो फक्त दवाखाना, त्याच्यासाठी घातलेला पैसा आणि शारीरिक झालेले कष्ट. खरं तर याला पार्ट ऑफ लाईफच ठेवलं पाहिजे. आयुष्य छान जगता आलं पाहिजे आणि त्या विषयाला स्पोर्टिव्हली ॲक्सेप्ट पण करता आलं पाहिजे. बरं, हे फक्त जोडप्यांचंच काम नाही, पण आपल्या घरातील मंडळी, मित्रमैत्रिणी आणि जो काही समाज असतो त्यांनी या जोडप्याला कुठंतरी प्रेमानं वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक वेळेला जर या विषयाचं प्रेशर असेल तर असं कुठंतरी हरल्यासारखं होतं. अर्थात हा विषय सांगण्यासारखा फार महत्त्वाचा आहे, परंतु आनंदाचा नाही आहे. धन्यवाद.